कल्पना करा, तुम्ही एका दुकानात गेलात आणि तिथे 1 किलो मधाची किंमत विचारली. दुकानदाराने तुम्हाला सांगितले 8 ते 10 लाख रुपये. कदाचित तुम्हाला तो विनोद वाटेल, पण मित्रांनो हा कोणताही विनोद नाही. हे सत्य आहे. मित्रांनो, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या कल्पनेपलीकडे महाग आहेत. पण एका मधाची किंमत सोन्याच्या किमतीलाही टक्कर देऊ शकते. कधी कल्पना केली त्या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही. या मधाचं नाव आहे एल्विश हनी. एल्विश हनी याला तुर्कीमध्ये पेरीबेली असे म्हणतात, म्हणजेच परीचे मध. पण हे मध इतके महाग का आहे? हे कोणत्याही साध्या मधासारखं नाहीये आणि याचा शोध कसा लागला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे महेश आणि आज आपण जाणून घेत आहोत एल्विश हनी, जगातील सर्वात महाग मध. या मधाचा प्रवास सुरू होतो 2009 मध्ये. तुर्कीमध्ये सारियाका दरीमध्ये राहणाऱ्या गुनेगुंडूज नावाच्या एका मधुमक्षी पालिकाला अचानक काही मधमाशा गुहेच्या आत जाताना दिसल्या. त्याला वाटलं एखादं छोटंसं पोळ असेल, पण जेव्हा तो 1800 मीटर खोल त्या गुहेमध्ये शिरला तेव्हा त्याला जे दिसलं ते बघून त्याचे डोळे विस्फारले. गुनेगुंडूज जेव्हा गुहेच्या आत शिरला तेव्हा त्याला कळलं की हे एक साधं मधाचं पोळ नाही. गुहेच्या ओल्या भिंतींवर हजारो वर्षांपासून नैसर्गिकरित्या साठलेलं हे एल्विश हनी होतं. पण हे मध बाहेर काढणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं होतं. कल्पना करा मित्रांनो, तुम्हाला जमिनीच्या खाली 1800 मीटर खाली उतरायचंय, जेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही, जेथे ऑक्सिजनची कमतरता असते आणि जेथे पाय घसरला की वाचण्याची कोणतीही शक्यता नसते. हे मध काढण्यासाठी कोणतेही आधुनिक यंत्र काम करत नाही. आजही धाडशी गिर्यारोहक आणि मधुमक्षी पालक दोरखंडाच्या सहाय्याने खाली उतरतात. त्यांना अंधारात टॉर्चच्या सहाय्याने निसरड्या भिंतींवरून हे मध अतिशय काळजीपूर्वक खरडवून काढावं लागते. एखादा व्यक्ती खाली उतरला की वर येईपर्यंत त्याच्या जीवाचा थरार सुरू असतो. हे मध काढण्यासाठी जे कष्ट आणि जीव घेणा धोका पत्करावा लागतो, त्यामुळेच या मधाला जगातील सर्वात महाग वस्तू बनवतं. पण हे मध गुहेत इतकं खास कसं बनतं? याचं उत्तर आहे तिथलं वातावरण. गुहेच्या आत असलेल्या ओलाव्यांमुळे आणि भिंतींवरील मिनरल्स म्हणजेच खजिनांमुळे या मधामध्ये साध्या मधापेक्षा 100 पटीने जास्त औषधी गुणधर्म तयार होतात. हे मध वर्षातून एकदाच काढले जातं, त्यामुळे संपूर्ण वर्षामध्ये केवळ काही किलोच मध जगाला मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मध इतकं महाग आहे तर याचं बनतं तरी काय आणि या मधाचं होतं तरी काय आणि लॅब रिपोर्टमध्ये काय सिद्ध झालंय? गुनेगुंडूज याला जेव्हा हे मध मिळालं तेव्हा त्याने ते थेट विकलं नाही. त्याने फ्रान्सच्या सर्वात मोठ्या प्रयोगशाळेमध्ये ते मध पाठवलं. तेथे जेव्हा शास्त्रज्ञांनी या मधाची चाचणी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. या मधामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होते की ते आजवर कोणत्याही मधामध्ये आढळलं नव्हतं. या मधाला औषधी खजिना असं नाव देण्यात आलं. 2009 मध्ये या मधाचा पहिला किलो विकला गेला तेव्हा तो तब्बल 40,000 युरोमध्ये विकला गेला. भारतीय रुपयात सांगायचं झालं तर 40 लाख रुपये. होय, तुम्ही खरं ऐकताय, 40 लाख रुपये. अर्थात नंतरच्या काळामध्ये हे मध अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर या मधाची किंमत कमी झाली, पण आजही मध 8 ते 10 लाख प्रति किलोमध्ये विकलं जातं. हे मध साध्या मधासारखं पोळी किंवा ब्रेडवर लावून खाल्लं जात नाही, तर हे मध थेंबाथेंबामध्ये औषधासारखं असतं. तज्ज्ञांच्या मते हे मध कॅन्सर, पोटांचे अल्सर आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातं. हे मध शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती इतके झपाट्याने वाढवतं की मरणासन रुग्णही उभे राहू शकतो असे म्हटले जाते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हे मध इतकं दुर्मिळ आहे की ते विकत घेणं प्रत्येकाच्या आवाक्याबाहेर आहे. म्हणूनच याला लिक्विड गोल्ड म्हणजेच द्रवरूपी सोनं म्हटलेलं वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, हे होतं निसर्गातील सर्वात महागडं गुपित एल्विश हनी. निसर्ग आपल्या कुशीमध्ये काय काय लपून बसला आहे हे पाहून खरंच आश्चर्य वाटतं. तुम्हाला काय वाटतं? 8 लाख रुपये किलोचं हे मध तुम्हाला कधी चाखून बघायला आवडेल? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा महेश के फॅक्ट्स.